छत्तीसगड राज्यात माओवाद्यांचा एक मोठा समूह बिजापूर जिल्ह्यातील गंगानूर इथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर ऑपरेशन करण्यात आला। छत्तीसगड तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात हे माओवादी वास्तव्यास होते आणि जवळपास 4.5 ते 5 तास चकमक जी आहे ते चकमक चालली। या चकमकीत पहिले 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले। त्यानंतर आज पहाटे सर्चिंग ऑपरेशन करण्यात आला। या सर्चिंग ऑपरेशन दरम्यान छत्तीसगड पोलिसांनी जवळपास 4 माओवाद्यांचे शव बरामद केले आणि सध्या छत्तीसगड असो की तेलंगणा राज्य असो इथे एक सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे आणि वाहनांची तपासणी केली जात आहे। कारण की तेलंगणा राज्यातूनच माओवादी संघटनेला कुठे ना कुठे एक आर्थिक बळ किंवा शस्त्रांचं बळ जे आहे ते पुरवलं जात होता। या अगोदर आंध्र प्रदेश पोलिसांनी हिडमा आणि त्यांच्या साथीदाराला आंध्र प्रदेश राज्यात ठार मारले होते आणि तेलंगणा, महाराष्ट्र आणि छत्तीसगड हे 3 जे राज्य आहे, राज्याची सीमावर्ती भाग आहे, गडचिरोली असो की इकडे बिजापूर दंतेवाडा असो की तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद किंवा वरंगल जिल्हा असो, या भागात माओवाद्यांचे अजूनही काही दलम सदस्य किंवा केंद्रीय समितीचे सदस्य जे आहेत ते कार्यरत आहे आणि 2026 पर्यंत माओवाद्यांना संपुष्टात आणण्यासाठी केंद्रीय गृह विभागाकडून एक मोठा ऑपरेशन राबवण्यात येत आहे। 31 मार्च 2026 अशी एक डेडलाईन या माओवाद्यांना देण्यात आलेली आहे। काही माओवादी आत्मसमर्पण होत असले तरी काही माओवादी आत्मसमर्पण होण्याच्या मार्गावर नसल्यामुळे चकमकीत ठार मारले जात आहेत आणि यात दुर्दैवाची बाब म्हणजे छत्तीसगड राज्याचे 3 पोलीस जवान शहीद झाले आणि 2 जवान जखमी आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मी इरफान, TV9 गडचिरोली, तेलंगणा महाराष्ट्र सीमावर्ती भाग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।